श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नवीन श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कोणताही सण असो किंवा स्वामी समर्थ महाराजांचा वार म्हणजे गुरुवार असो, आधी देवाला नैवेद्य काढला जातो आणि नंतर घरातील सर्व सदस्यांना तो नैवेद्य ग्रहण करायला दिला जातो. ज्या घरामध्ये रोजची देवपूजा होत असते त्या घरामध्ये तर रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्याचं ताट आधी देवाला दाखवलं जातं, मग ते स्वतः ग्रहण केलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की आपल्या देवतांची पूजा ही नियमानुसार केली गेली पाहिजे. देवपूजा झाल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवणे तितकेच गरजेचे सुद्धा आहे. पण हा नैवेद्य दाखवताना आपल्याकडून अशा काही चुका घडतात, त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात, आपल्या कुटुंबाला लागत असतात. घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होणे, घरावर एखादं संकट ओढवतं, घरामध्ये दुःखाचा डोंगर कोसळतो. तर पहा, आपण जी देवपूजा करतो ती देव स्वीकारतात का की नाही? आपण जी सेवा करतो ती सेवा देवाला प्रसन्न करून घेते का? आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि त्या नैवेद्यामध्ये आपण साखर हा नैवेद्य ठेवत असतो. ज्या घरांमध्ये नैवेद्यांमध्ये साखर म्हणून नैवेद्य दाखवला जातो त्या घरातील स्त्री आणि पुरुषांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आपल्या देवतांची आपण पूजा करत असतो, सेवा उपासना सर्व काही नित्यनियमाने करत असतो, पण आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही, देव आपल्यावर प्रसन्न होत नाही असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण आपल्या हातून अशा काही छोट्या छोट्या चुका होत असतात, म्हणून आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही. तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्या हातून नकळत होत असतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की ऐका. जर चॅनेलवर नवीन असताल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन पहिलं तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा दिवा आणि नैवेद्य या दोन गोष्टींना खूप महत्त्व असतं. देवाला दिवा लावल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, तर नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्नपूर्ण मातासुद्धा प्रसन्न होत नाही. दिवा लावणे म्हणजे प्रकाश आहे. वास्तुशास्त्रानुसार दिवा म्हणजे अग्नितत्व आणि अग्नितत्व जागृत करून आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष नाहीसा होतो. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावल्याशिवाय पूजा करू नये असं सांगितलं आहे आणि दिवा लावल्याशिवाय नैवेद्य सुद्धा दाखवू नये. या दोन गोष्टी जर तुम्ही रोज केल्या तर तुम्हाला पूजेचं फळ हे नक्कीच मिळणार आहे. देवांना नैवेद्य का दाखवला जातो? तर देवांना नैवेद्य दाखवल्यामुळे तो नैवेद्य शुद्ध होतो आणि तोच आपण खाल्ल्याने आपल्यावर भगवंतांची कृपा होते. नैवेद्य दाखवण्याचे शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. देवांना नैवेद्य दाखवताना तो अगदी शांततेत आणि शुद्ध मनाने देवांना अर्पण केला पाहिजे. आणि त्या नैवेद्यामध्ये जर तुम्ही साखर किंवा गूळ ठेवत असताल तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. साखर म्हणजेच मधुरता आणि संबंधांचे प्रेम, आणि हीच जर साखर आपण नैवेद्य म्हणून देवांना अर्पण करत असू आणि ती आपण ग्रहण करत असू तर आपल्यामध्ये सुद्धा तीच मधुरता येते. आपल्या घरातील जी काही नाती असतील तर ती नाती अगदी या साखरेप्रमाणे मधुर बनतात. साखर म्हणून नैवेद्य दाखवणे हे खूप शुभ मानले जाते. बऱ्याच वेळा आपण नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य दिवसभर देवांपुढे तसाच ठेवतो. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करू लागते. नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य 15 मिनिटांच्या नंतर लगेचच आपल्याला देवापुढचा बाजूला काढून आपण तो ग्रहण केला पाहिजे. आपण जर हा नैवेद्य तसाच देवांपुढे ठेवला तर विश्वश्रेय
चंडेश्वर, चंदनशूर या नकारात्मक गोष्टी आपल्या घरात वाढू लागतात. देवांना नैवेद्य हा सकाळी 9च्या आतमध्ये, दुपारी 12च्या आतमध्ये आणि संध्याकाळी 9च्या आतमध्ये दाखवला गेला पाहिजे असं आपलं शास्त्र सांगतं. देवांना जर तुम्ही साखर म्हणून नैवेद्य दाखवत असताल तर ती साखर आपण घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून देत असतो आणि ही साखर नैवेद्य म्हणून देताना ती नकळत आपल्या हातातून सांडली जाते आणि त्याच्यावर आपला पाय पडतो. ही एक चूक नकळत आपल्याकडून होत असते. म्हणून आपल्या घरात आर्थिक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आपण लगेच बाजूला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर देवापुढे उभं राहायचं आहे, देवतांना हात जोडायचा आहेत, प्रार्थना करायची आहे. हे देवा, मी दाखवलेला हा नैवेद्य आपण ग्रहण करावा अशी प्रार्थना करायची आहे. आठवड्यातून एकदा तरी देवांना दाखवलेला नैवेद्य गाईला खाऊ घाला, कारण असं म्हटलं जातं की 33 कोटी देवी देवतांचा वास हा गायींमध्ये असतो. म्हणून हा नैवेद्य गाईला खाऊ घातल्यामुळे या सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आधी चाटून पाहिलेला नैवेद्य देवांना कधीच अर्पण करू नका. देवांना जर तुम्ही दूध म्हणून नैवेद्य ठेवत असाल तर दूध हे गरम नसावं, म्हणजेच तापवलेलं दूध देवांना नैवेद्य म्हणून कधीच अर्पण करू नका. कच्चं दूध देवतांना नेहमी नैवेद्य म्हणून अर्पण करा. नैवेद्य दाखवताना हा नैवेद्य जमिनीवर ठेवू नका, त्याला एका पाटावरच ठेवा आणि तो सुद्धा उंचावरच ठेवा. आपण देवांना नैवेद्याचे ताट ठेवताना काही पदार्थांमध्ये तुळशीपत्र ठेवत असतो, पण काही देवांना तुळशीपत्र हे चालत नाही. भगवान गणेश, महादेव यांना तुळशीपत्र चालत नाही. म्हणून भगवान गणेश आणि महादेव यांना बाजूला एक सेपरेट नैवेद्य ठेवा आणि बाकीच्या देवतांना एक सेपरेट नैवेद्य ठेवा. असे तुम्हाला देवांना 2 नैवेद्य अर्पण करायचे आहेत. तर ह्या काही ज्या चुका आहेत त्या आपल्याकडून नकळत होत असतात, तर ह्या चुका करू नका. यामुळे आपलं घर बर्बाद होईल. म्हणजेच काय, तर आपल्या घरावर आर्थिक संकट ओढवलं जाईल, आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती ढासळली जाईल, आपल्यावर कुठलं तरी दुःखाचा डोंगर कोसळेल. यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की पाळा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.